नमस्कार युट्यूब फॅमिली. ऐका, नंतर म्हणू नका सांगितलं नाही. 31 मार्च पर्यंत प्रॉपर्टी संदर्भातील हे कागदपत्रे तयार ठेवाच, नाहीतर थेट कारवाई. चला तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. आर्थिक वर्ष 2025-26 संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे नोकरदारांनी आपले कर नियोजन, टॅक्स प्लॅनिंग वेळेत तपासणे गरजेचे आहे. जर गुंतवणुकीचे पुरावे किंवा आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केली नाही तर मार्च महिन्याच्या पगारातून मोठ्या प्रमाणात स्रोतावर कर कपात म्हणजे टीडीएस होऊ शकते. त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आताच आपली कर संबंधित कागदपत्रे तपासून ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये 2 कर प्रणालींपैकी एक पर्याय निवडा. सध्या देशात 2 कर प्रणाली लागू आहेत, जुनी आणि नवी. नवी कर प्रणाली ही डिफॉल्ट असली तरी काही कर्मचाऱ्यांसाठी जुनी कर प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते. विशेषतः ज्यांच्याकडे गृहकर्ज, विमा किंवा इतर कर बचत गुंतवणूक आहे त्यांना जुन्या कर प्रणालीत जास्त सवलती मिळू शकतात. मात्र यासाठी 31 मार्च पूर्वी सर्व गुंतवणूक पूर्ण करून त्याचे पुरावे कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. पीपीएफ, LIC, म्युच्युअल फंड, NPS किंवा इतर कर बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या पावत्या किंवा स्टेटमेंट जतन करून ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच वैद्यकीय विमा, गृहकर्जावरील व्याज आणि शिक्षण कर्जाचे तपशीलही तयार ठेवणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे जवळ ठेवाच. कर सवलती मिळवण्यासाठी काही कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. भाडेपावती आणि घरमालकाचा पॅन, घर भाडे भत्ता. क्लेम करताना भाडेपावती आणि घरमालकाचा पॅन क्रमांक आवश्यक असतो. गुंतवणुकीचे पुरावे, LIC, PPF, ELSS तसेच मुलांच्या शिक्षण शुल्काच्या पावत्या जतन करून ठेवाव्यात. गृहकर्ज प्रमाणपत्र, गृहकर्जाच्या व्याज आणि मुद्दलावरील कर सवलतीसाठी बँकेकडून मिळणारे इंटरेस्ट सर्टिफिकेट आवश्यक असते. चुकीची माहिती दिल्यास नोटीस येऊ शकते. आयकर विभागाची प्रणाली आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. तुमच्या आर्थिक व्यवहारांवर अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि फॉर्म 26 AS यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. त्यामुळे तुम्ही दिलेली माहिती आणि बँकेतील व्यवहार यामध्ये फरक आढळल्यास आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.